आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासंदर्भात पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. तुम्ही स्वतः बैठकीला उपस्थित होता समितीचे सदस्य म्हणून. काय नेमका बैठकीत झालं, कधीपर्यंत स्मारक पूर्णत्व असेल? मी पहिल्यांदा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या सदस्यपदी माझी नियुक्ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम शिंदे साहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो. आणि आजच्या बैठकीत वातावरण पूर्णपणे साहेबमय होतं, बाळासाहेबमय होतं. आणि या बैठकीला मी शिवसेनेचा सदस्य म्हणून उपस्थित होतो आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली. आणि नक्कीच येत्या 23 जानेवारीपर्यंत हे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुलं करण्याचा चंग आम्ही सगळ्यांनी बांधलेला आहे. 23 जानेवारी म्हणजे अजून पुढचं 23 जानेवारी 2027. हो, म्हणजे एक वर्षभरात हे पूर्ण होईल. हो, 11 महिन्यात. अजून किती काम अपूर्ण राहिले, काय त्या संदर्भात अडथळे आलेत का? निधीचा कुठे कमतरता आहे? नाही, असं काही अडथळे वगैरे नाही आहेत. पण एखादं काम व्हायला वेळ लागतो आणि बाळासाहेब हे स्वतः कलाकार होते आणि त्याच दृष्टिकोनातून हे स्मारक तसं व्हावं, बाळासाहेबांच्या इतमामाला साधेल असं हे स्मारक व्हावं असाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच कामाची सुरुवात झालेली आहे आणि होईल. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर शिवसेना दोन्ही जे एकमेकांच्या विरुद्ध उभे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र स्मारक समितीमध्ये तुम्ही देखील आहात आणि ठाकरे देखील आहेत. कुठे काय अडचण कम्युनिकेशनमध्ये, सुसंवादामध्ये? नाही, अशी कुठेही अडचण आली नाही. याचं कारण असं की हे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे. ज्यांनी शिवसेना हा पक्ष जन्माला घातला त्या बाळासाहेबांचं स्मारक आहे. इथे मतभेदाचा प्रश्न येतोच कुठे. सगळे एक दिलाने इथे आम्ही काम करणार. आणि मला शिंदे साहेबांचे पण तसेच आदेश आहेत, आमच्यावर झालेले संस्कार हे तसेच आहेत. शिंदे साहेब, निधीची कुठे कमतरता नाही ना? निधी नाही, कुठे काही कमतरता नाही. शिंदे साहेब, खरं तर 2023 मध्ये तुम्ही ठाकरे गटातून बाहेर पडला. नाही, मी कुठून बाहेर पडलो रे. आता मी आता राजकीय प्रश्नांची उत्तरं द्यायला आलो नाही. मी इथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यक्रमासाठी आलो आणि ती बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली. मला याचा फार अभिमान आहे की मी एका चांगल्या गोष्टीचा साक्षीदार राहिलो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुमची 2 वर्षानंतर भेट झालेली आहे. काय जुन्या आठवणीला उजाळा देण्यात आलेला नाही, तेवढा वेळच नव्हता. सगळा आज स्मारकाचं चर्चा झाली आणि सगळी खेळीमेळीच्या वातावरणात झाली. दुसरी बैठक कधी होणार या संदर्भात? ते आता कळेल ना. ते ठरवतील सदस्य सचिव देसाई साहेब, ते ठरवतील आणि त्या पद्धतीने होईल. साहेबांनी पुन्हा एकदा पक्षात या असं काही सुचवलं? नाही, हे काहीतरी काय असं कोण सुचवतं का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.